मग आता ते देणं तर काम आहे ना. बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडे? मग आयुक्ताचं काम आहे ना, पोरं वैतागले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या. आणखी पुढं बीएमसी महानगरपालिका एकच असेल, सीएसटी. बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या. त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना काही बदल होत असतो. त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्याचं नाव फक्त लिहून ठेवा, बीएमसी आयुक्त कोण आहे. आपल्याला कामाला 10 वर्षाला 20 वर्षाला रिटायर झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले. त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेले आहे. आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती, होऊ दे हाल. बघू किती दिवस आपले हाल करतात. तुम्ही आपला आझाद मैदानाला या, तिथं शांतता ठेवा. पोलिसांनाही सांगतो, पोरांना डवचू नका, विनाकारण त्रास देऊ नका. कारण पोरं तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण म्हणजे का तुमच्या पदरचे नाही. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावलेत म्हणून ते पोरं वैतागलेत.